वयात जावं लागतं. त्या वयाची भाषा काय असेल याची जाण असावी लागते. आपल्या सगळ्यांच्या संगोपनात आई हे एकच जीव असं असतं की जे बाल मानसशास्त्रानुसार बोलत असतं. कधी बोबडी बोलेल, कधी वेगळ्या पद्धतीनं बोलेल आणि मग त्याच्याशी ती संवाद करेल. बाप नावाचा प्राणी हा लहान मुलाशी संवाद करू शकत नाही, कारण तो त्या पातळीवर येत नाही, पण आई येत असते. पण ही आई नंतरच्या काळात बालसाहित्य लिहिते का हा प्रश्न आहे. मातृहृदय असणारे जे लेखक असतात ते बालसाहित्य लिहितात. साने गुरुजींनी जसं मोठ्यासाठी लिहिलं तसं बालकांच्यासाठी लिहिलं. आणि या बालवयात जे काही वाचलं जातं, जे संस्कार होतात ते आयुष्यभर दृढ होतात. मला आठवतं साने गुरुजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने कोकणातल्या त्यांच्या गावात साहित्य अकादमीने एक फार मोठा कार्यक्रम घेतला. त्याच्यात मी एक वक्ता होतो आणि नेमाडेही वक्ता होते, अनेक जण होते. त्याच्यात नेमाडे असं म्हणाले, माझ्या व्यक्तिमत्वाचा जर विकास किंवा माझ्या व्यक्तिमत्वात जी मूल्य आली ती केवळ साने गुरुजींच्यामुळे आली. माझी अवस्था अशीच आहे. मग या बालसाहित्याला लिहिणं का अवघड असतं? कारण त्या वयात चौथी ते किंवा 5वी ते मॅट्रिक पर्यंत शिकणारे किंवा 3री ते मॅट्रिक पर्यंत असणारी जी मुलं असतात त्यांचं भावविश्व, त्यांची शब्दसंपदा, त्यांची अभिव्यक्तीची पद्धत, त्यांची वाक्यरचना हे सगळं कुठंतरी लक्षात घ्यायचं असतं आणि ते फार अवघड असतं. कारण लिहिणाऱ्या लेखकाचे वय हे 35 ते 40 किंवा 50 असतं. मग तो आपल्या वयाच्या प्रमाणे त्याची जी शब्दसंपदा आहे त्या शब्दसंपदेत ते लेखन करीत असतो आणि त्यामुळे ते बालकांच्या पर्यंत पोहोचत नाही. केवळ जाड अक्षरात आणि चित्रांनी छापल्यामुळं बालसाहित्य होत नाही. बालसाहित्याच्या संदर्भात हिंदी साहित्य सगळ्यात दरिद्री साहित्य, कारण फक्त मोठ्या टाईपमध्ये छापणं म्हणजे बालसाहित्य नव्हे. बाल मानसशास्त्र जे असतं ते कळायला खूप अवघड असतं. मित्र, मी अनुभवाने सांगतो, माझी 40-50 पुस्तकं जरी प्रकाशित झाली तर जगात सगळ्यात अवघड काम हे पहिलीचं पुस्तक लिहिणं असतं. 1ली ते 3रीचं पुस्तक लिहिणं सगळ्यात अवघड काम असतं. 8वी 9वीची पुस्तकं 6-7 महिन्यात तयार होतात, पण पहिलीचं पुस्तक तयार होण्यासाठी 1.5 ते 2 वर्ष लागतात. आणि त्यात पुन्हा शासनाचे नियम असतात. कारण हे सगळं करण्यासाठी, अक्षर ओळख करून देण्यासाठी जे काही बंधनं असतात, जे काही मानसशास्त्र असतं ते इतकं किचकट, इतकं अवघड की शब्द आपल्याला सापडत नाही. काय शब्द आणावे, कशा पद्धतीनं ते प्रत्येक वर्णाचा परिचय कसा करून द्यावा हे खूप अवघड आहे. नारायण सुर्वे आणि दया पवार बालभारतीत कमिटीत होते. ते एकदा मला म्हणाले की सर अवघड आहे, मला प्रचंड अवघड आहे. त्या शब्द जर मुलांना शिकवायचा असेल, यज्ञ हाच एकमेव शब्द आहे, दुसरा शब्दच नाही. अडचण कशी आहे, शब्द पुष्कळ आहे, पण त्या शब्दाचं चित्र व्हायला पाहिजे ना. चित्राशिवाय तुम्ही देऊ शकत नाही. आणि मग यज्ञ संस्कृती कशी मुलापर्यंत पोहोचते. दुर्दैवाने आम्ही त्या यज्ञ संस्कृतीचे विरोधक जरी असलो तरी यज्ञ शब्दच वापरावा लागतो. इथं मात्र पुरोगाम्यांचा पराभव होतो. ही जी अडचण आहे की प्रत्येक शब्दात मूर्त असावा, त्या शब्दाचं चित्र व्हायला पाहिजे. अमूर्त शब्द किमान 4थी पर्यंत मुलांना शिकवले जाऊ नये. अमूर्त शब्दाची संकल्पना ही नंतरच्या वयात येते. त्यामुळे हे सगळं फार अवघड असतं. त्यामुळं जी काही आपले वाचक आहेत ती कुठल्या वयोगटातली आहेत याचा लेखकाला आधी विचार करावा लागतो आणि त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. याच्यात फार कमी जणांना यश मिळालेलं आहे. मराठीत अशा प्रकारचं यश फार कमी जणांना मिळालेलं आहे. आणि म्हणून मी वारंवार साने गुरुजींचं, गोट्याच्या लेखकाचं नाव मला आठवत नाही, त्याचं सुरुवातीच्या काळात
1935-40च्या काळात मराठीत बालसाहित्य लिहिलं गेलं. नंतर मात्र किशोर साहित्य लिहिलं. किशोर म्हणजे साधारण ते 12 वयापासून ते 15-16 वर्षापर्यंत. ह्या ज्या 2 कादंबऱ्या आहेत या किशोर वयासाठी लिहिलेल्या आहेत. त्या बालसाहित्यात येत नाही. कारण बालसाहित्य लिहिणं मी जसं म्हटलं हे खूप आव्हानात्मक काम असतं. की वाचन संस्कृती वाढायची कशी, की वाचन संस्कृती वाढण्याची सगळी जबाबदारी माझी आणि तुमची आहे. मी हे प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयोगात मला विलक्षण असं समाधान मिळालेलं आहे आणि यशही मिळालेलं आहे. प्रयत्न असा की वयाच्या 6व्या वर्षापासून आपल्या मुलामुलींना त्यांच्या वाढदिवशी फक्त पुस्तकं द्यायची आणि त्यांच्या वयोगटातील समजतील अशा भाषेत लिहिलेली पुस्तकं द्यायची. दरवर्षी पुस्तकं बाकी सगळे लाड करायचे पण त्या दिवशी मात्र पुस्तकच द्यायची. पुस्तकं एकदा त्याच्याजवळ आली कितीही कंटाळा आला तर कधीतरी तो ते उघडून वाचेल. आणि एकदा चित्र पाहण्याची वाचण्याची सवय लागली की त्याची उत्सुकता असेल. एक काळ असा होता की वयाच्या 6व्या वर्षापासून ते जवळपास 15-16 वर्षाचे होईपर्यंत मी माझ्या मुलामुलींना पुस्तकं दिली. आता या वयात ते माझ्या वाढदिवशी मला ते पुस्तकच देतात. ही एक पद्धत असते. दुसरी पद्धत असते की गेल्या जवळपास 25 ते 30 वर्षापासून गणेश मंडळाला मी कधीही पैसे देत नाही. पण गणेश मंडळाचे लोक आल्यानंतर त्याला मी सांगतो तुम्ही लहान मुलांसाठी स्पर्धा घ्या. त्या स्पर्धेसाठी पुस्तकं मी देतो. त्या स्पर्धेत किती येतील 10, 12, 15, 18 प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांकाची कुठल्याही प्रकारची स्पर्धा घ्या. ती स्पोर्ट्सची घ्या किंवा इतर कुठलीही घ्या पण बक्षिस मी देईन. आणि मी त्यांना पुस्तकं देत असतो. जुन्या घरात राहत असताना, नवीन घरात राहत असताना तिथे जाणीवपूर्वक मी पुस्तकं देतो. त्यामुळे होतं काय, पुस्तक घरात गेलं की कधीतरी कोणीतरी ते वाचेलच. कधी आई वाचेल, कधी वडील वाचेल फावल्या वेळात आणि ती मुलंही वाचतील. वाचण्याची एकदा सवय झाली की मग पुढे ती टिकून राहते. कारण वाचन हे सगळ्यात मोठं बुद्धीचं आणि एकूणच आपल्या जीवनाचं फार मोठा आधार असतं. एक माणूस वयाच्या 60व्या वर्षी आपल्या अनुभवावर 100 ते 150, 200, 250, 400, 500 पानाचं पुस्तक लिहितो. ते 500 पानाचं पुस्तक ज्यावेळी मी वाचतो त्यावेळी मला त्या व्यक्तीच्या 60 वर्षाचा अनुभव काही तासात मिळतो, काही दिवसात मिळतो. मी किती अनुभव संपन्न होतो. सगळ्याच कथा कादंबऱ्या काल्पनिक नसतात. त्या काल्पनिक असल्या तरी त्याही एक वेगळा आनंद देऊन जातात. त्यामुळं मला बऱ्याचदा राग येतो की वरिष्ठ मंडळी मंदिरासमोर किंवा कुठंतरी तासनतास गप्पा मारतात. वेळ जात नाही म्हणून एकटे बसलेले असतात. मला असं वाटतं की त्यांनी जर एखाद्या ग्रंथालयाचे सभासद होऊन पुस्तक वाचायला सुरुवात केली तर त्यांच्या जीवनात किती मोठा आनंद येऊ शकेल. एका वयानंतर कदाचित ह्या अवघड असेल म्हणून लहानपणापासून हे करणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात मोठी जे आव्हानात्मक प्रश्न आपल्या समोर आहे त्याचा उल्लेख सोलापुरीने केला. लहानपणी मुलांच्या मनात जिज्ञासा निर्माण होते. त्या जिज्ञासेचं उत्तर शिक्षक देत नाही. तू फार शहाणा झालास, खाली बैस. अडचणीचा प्रश्न विचारला की या कादंबरीतले शिक्षक त्या जिज्ञासेला घेऊन पुढे गेले आणि त्यांच्या आमदारांनी तो प्रश्न शेवटी तसाच लावला. असे शिक्षक अपवाद. कारण अडचणीचा प्रश्न विचारल्यावर शिक्षकाला तो आपला अपमान वाटतो, त्याचा अहंकार दुखावतो आणि मग तो त्याच्याकडे उपेक्षेने पाहतो. प्रश्नाची उत्तरं न दिल्यामुळे आपल्याकडे विज्ञानाची प्रगती थांबली. हे कसं मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. पंडित रविशंकर यांचं नाव आपण ऐकलं असाल. पंडित रविशंकर हे जसे सतोरवादक होते, सुतारवादक, तसे ते संस्कृतचे पंडितही होते. खूप वर्षापूर्वी 1950-55च्या काळात जवाहरलाल नेहरूंनी त्यांना सांस्कृतिक दूत म्हणून अनेक देशात
भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवले. ते जर्मनीत गेले. त्यांचा कार्यक्रम असा शासकीय सगळं तयार झालं होतं. आता हे संगीताचे आणि त्यात संस्कृत पंडित त्यांचा जो काही परिचय देण्यात आला होता त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांच्या भेटी नक्की करण्यात आल्या होत्या. त्याच्यात एक भेट जर्मनमध्ये त्या काळात 1930 पासून ते 1950-55 पर्यंत जर्मनीमध्ये इंडोलॉजी, हिटलरच्या पूर्वीच्या काळी, हिटलर तर नंतर झाला, मी त्याच्याही पूर्वी 1920-25च्या पूर्वी भारतीय शास्त्र नावाचा एक अभ्यास युरोपमध्ये केला जात होता. त्याला इंडोलॉजी म्हणतात. त्याच्यात भारताबद्दलच्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाचा अभ्यास केला जात होता. त्यामध्ये संस्कृतचा अभ्यास सगळ्यात जास्त त्या काळात जर्मनीत होत होता. तर तिथं ऍडव्हान्स जर्मन लायब्ररी होती ज्यामध्ये एक कक्ष संस्कृतचा होता. पंडित रविशंकरला गेल्यानंतर दुभाषीयाच्या माध्यमांनी त्या ग्रंथपालांनी म्हटलं की तुम्ही आलात, मला फार आनंद होतो. कारण ते म्हणाले कारण काय? ते म्हणाले कारण एक आहे, इथे जे संस्कृत सेक्शन आहे तिथं एक 14-15 वर्षाचा जर्मन मुलगा गेल्या कित्येक महिन्यापासून येतो आणि एकच पुस्तक घेतो, रामायण. मूळ संस्कृतचे श्लोक एका पानावर, त्याचा जर्मन अनुवाद दुसऱ्या पानावर आहे आणि तो वाचत बसतो. दरवेळी मी उत्सुकता म्हणून पाहलो, दरवेळी तो एका पानावर कुठेतरी भर देत असतो आणि काहीतरी लिहित असतो. तुम्ही आलात, मला काही संस्कृत येत नाही, त्याच्या काय शंका आहेत तुम्ही त्याला बघा आणि त्याला सांगा. पंडित रविशंकर मोठ्या उत्सुकतेने त्या टेबलाकडे गेले. तो ते पृष्ठ उघडं होतं. त्याच्यातला प्रसंग असा होता की सीतेच्या, रामाच्या 8 किंकाळींनी सीता लक्ष्मणला सांगते की तू जा, राम संकटात आहे. त्यावेळी लक्ष्मण निघताना एक रेषा ओढतो आणि तो असं सांगतो, या रेषाला वहीन तू ओलांडू नको, ओलांडलीस तर तिथं आग निर्माण होईल, तुझ्या सुरक्षितेसाठी मी हे केले. पंडित रविशंकर दुभाषीयाच्या माध्यमांनी त्याचा अर्थ सांगू लागला. ते अर्थ ऐकल्यानंतर तो मुलगा सांगतो की हा मला माहित आहे, हा अर्थ सांगण्यासाठी मला काही तुमची गरज नाही. मग ते म्हणाले तुझा प्रश्न काय? माझा प्रश्न असा आहे की कुठल्याही रेषेला ओलांडल्यामुळे अग्नी निर्माण होत नसते. नक्कीच लक्ष्मणाने तिथं कुठलं तरी रसायन ओढलं असावं. ते रसायन कोणतं असू शकेल याचा मी गेल्या कित्येक महिन्यापासून विचार करतो. या श्लोकात कुठंतरी त्या रसायनाचे सूत्र आहेत का हे मी पाहतोय आणि मी इथं जाऊन, इथून माझ्या शाळेत जाऊन मी रसायनाचे प्रयोग करत असतो की ज्या रसायनामुळे, ज्या मिश्रणामुळे आग निर्माण होईल आणि असे रसायन आहे. हे सर्व ऐकल्यानंतर रविशंकर भयंकर अस्वस्थ झाले. ते असं म्हणाले, हा सगळा उपद्व्याप तू काय करते, का कशाला करतेस? तो जे उत्तर दिला मी आजही रोमांचित होतो. ही कथा त्या काळी धर्मयुग मासिकात प्रकाशित झाली. स्वतः रविशंकरनी लिहिलेली ही आठवण. तो मुलगा असं म्हणतो की असं रसायन तयार झाल्यानंतर मी माझ्या देशाच्या सीमारेषावर ते टाकेन ज्यामुळे शत्रू माझ्या देशात प्रवेश करू शकणार नाही. एक 14 वर्षाचा मुलगा हा विचार करतोय. शेकडो वर्षापासून रामायण आपण वाचत आहोत, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला नाही. आपण काय म्हणणार, आमची ग्रंथ वाचून त्यांनी विज्ञान निर्माण केला, हे सांगताना मला लाज वाटायला पाहिजे. आपण काय करतो? महाभारतात ज्यावेळी ते महल पेटवण्यात आलं त्यावेळी त्याच्यातून पांडव सुरक्षित बाहेर आले. त्यांनी कुठली वस्त्र वापरली असतील? ती अग्निशामक वस्त्र असतील का? मग अग्निशामक वस्त्र तयार करता येतील का? हे प्रश्न युरोपच्या वाचकांच्या मनात निर्माण होतात, भारतीयांच्या मनात कधीच निर्माण होत नाही, आजही निर्माण होत नाही. कारण चमत्कारावर विश्वास ठेवणं हा आपला स्वभाव आहे. विज्ञानिष्ठ कारण शोधण्याचा प्रयत्न युरोपनी केला आणि आपण केला नाही. आमची प्राचीन संस्कृती खूप महान होती याचं गुणगान आज आपण करत आहोत.
पण आपण मनाला हा प्रश्न विचारत नाही की या प्राचीन संस्कृतीचे वारसदार होण्याचा आपल्याला हक्क आहे का? कारण आपण ती संपूर्ण प्राचीन संस्कृती बुडवलेली. मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की इसवी सणापूर्वी साधारणपणे आठव्या शतकात 800 वर्षापूर्वी, इसवी सणापूर्वी 800 वर्षापासून ते इसवी सन 600 वर्षापर्यंत या देशात विज्ञान, रसायनशास्त्र, स्थापत्यशास्त्र, व्याकरण, भाषा, साहित्य, नृत्य, संगीत याचा अत्यंत मूलभूत असा अभ्यास झालेला आहे. बौद्ध काळात तर भाषाशास्त्रात अत्यंत बारकाईने अभ्यास झालेला आहे. आयुर्वेदाचे जेवढे आचार्य आहेत ते बहुतेक बौद्ध धर्मीय. तर हा जो काही काळ होता 6व्या शतकापर्यंत, तो अत्यंत उज्ज्वल असा काळ होता. पण 7व्या शतकात मनुस्मृती आली आणि अंधकाराचा काळ सुरू झाला. याला ब्लॅक पेजेस ऑफ इंडियन हिस्ट्री असं म्हणतात. तिथून मात्र अवनती सुरू झाली आणि आमची परंपरा ही 6व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंतची आहे. त्याच्या पूर्वीच जे काही आहे ते सगळं आपण पूर्णपणे नष्ट केलं. ती पुस्तकंही आपण नष्ट केली. त्यामुळे अभिमान तेच बाळगू शकतात जे त्या परंपरेला पुढे नेत असतात. आपण अज्ञानाची परंपरा पुढे नेलेलो आहोत, ज्ञानाची परंपरा आपण संपवलेली आहे. त्यामुळे ही जी काही ज्ञानाची परंपरा होती एकेकाळी, ती नष्ट का झाली याचा विचार अनेकांनी केलेला आहे आणि त्याच्यावर अनेक जण बोलतात. मी त्यावर काही भाष्य करू इच्छित नाही. माझा सांगण्याचा उद्देश असा की बालसाहित्य लिहिणं हे किती अवघड असतं, त्याबरोबर विज्ञानिष्ठ दृष्टी ठेवून लिहिणं हे किती अवघड असतं. कारण बालसाहित्याची अशी पुस्तकं मी पाहिली जी चमत्काराचं समर्थन करतात, जी जादूचं समर्थन करतात, जे भूत प्रेताचं समर्थन करतात. याला आम्ही बालसाहित्य म्हणत नाही. कोणती जीवनमूल्य तुम्ही रुजवणार आणि ही जीवनमूल्य हसत खेळत भाबडेपणाने, जे साने गुरुजी भाबडेपणाने रुजवतात, पेरणी करतात. साने गुरुजींनी किती लाख मराठी माणसाला उभं केलं याचा कुणीही सर्वे घेतलेला नाही. पण जर सर्वे घेतलं तर लक्षात येईल की किती मोठं काम त्या माणसाने आपल्या लेखी बालसाहित्याच्या लेखकाला करावे लागतं. 2 प्रकार असतात बालसाहित्याच्या लेखक लेखिकांचे. एक तर मानसशास्त्राचा, भाषाशास्त्राचा अभ्यास करून लिहिणं, किंवा उपजत जे आईपण असतं, उपजत जे असतं. उदाहरणार्थ प्रईस होऊन कांबळेंनी आठवणीचे पक्षी ही जी आत्मकथा लिहिली, त्याच्यात मला आश्चर्य असं वाटलं की लहानपणीचं जे त्यांनी चित्रण केलंय ते लहानपणीच्या भाषेतच केलं. मी विचारलं सरांना हे कसं काय शक्य झालं? ते म्हणाले झालं बघ. कारण आज जर मी तुम्हाला तुमच्या बालपणीचे किस्से विचारले तर तुम्ही ते या वयातल्या शब्दांच्या माध्यमातून सांगा. त्या वयात तुम्ही तो जोक ज्या भाषेत सांगत होता त्या भाषेत सांगता येणं तुम्हाला शक्य नाही, कारण ते सगळे शब्द गेलेले. तर ही सगळ्यात मोठी ताकद, आव्हान असतं बाल साहित्याच्या लेखकाला. त्यामुळे आपल्याकडे बाल कविताही फारशा नाही. मराठीची पुस्तकं तयार करताना सगळ्यात मोठी अडचण मराठी संपादकांना, लेखकांना येते. बाल कविताच मिळत नाही. खूप पाठीमागे जावं लागतं. आधुनिक काळात नाही. किशोरच्या अनेक गीतं आहेत, पण बाल हिंदीची ही खूप अडचण आहे. काहींच्याकडून लिहून घ्यावं लागतं. कसे शब्द असावेत, कशा पद्धतीने असावेत, अमूर्त शब्द नको आहेत, सामासिक शब्द नको आहे. ते ही खूप तारेवरचीच कसरत असते. त्या कोकणी आजही आहेत. 6वी, 7वी, 8वी देखील संस्कार करणारे धडे मिळत नाहीत, उपदेशाचे मिळतात. उपदेश नको आहे. सगळ्यात पहिली अट असते उपदेशात्मक धडे घ्यायचे नाहीत. संस्कार करणारे धडे, मूल्य करणारे धडे हे लिहिणे खूप अवघड असतं. हे मी जर बोलत असलो तरी, त्यामुळे मी म्हटलं जगातलं सगळ्यात अवघड काम हे 1ली ते 4थी पुस्तकाची निर्मिती असते. हे फार कमी जणांना शक्य झालेलं आहे. मराठीतले जे अत्यंत प्रतिष्ठित लेखक कवयित्री होते त्यांना बालभारतीने निमंत्रण केलं, त्यांनी हात टेकलेले
आणि आत्ताची जी पुस्तकं आहेत त्याबद्दल मी फारसं न बोललेलं बरं. भारतातल्या सगळ्या भाषेतल्या पुस्तकं आम्ही पाहिलेली आहेत, कारण बालभारती ते आम्हाला मिळून देते. बंगाली साहित्य आणि बंगालीतली पाठ्यपुस्तकं सगळ्यात अप्रतिम, आणि बंगाली बालसाहित्य हे सगळ्यात अप्रतिम बालसाहित्य आहे. त्याचा अनुवाद मराठीत होतोय, करतात काही जण. आणि दुर्दैव असं की बालसाहित्याचा अनुवादही कोणी करायला तयार नाही. ते छापायला मासिकं नाही. आधी मराठीत बाल साहित्याची मासिकं निघायची, ती बंद झाली. आता किशोर वयासाठी किशोर निघतं, पण किशोर सारखा एका दुसरा अपवाद. त्याला कारण ग्राहक नाही, त्याला ग्राहक नाही, पालक घेत नाही. पालक का घेत नाही? त्यांनी सवय लावली नाही. उलट पालक असं म्हणतात फक्त अभ्यासक्रम वाचायचं, दुसरं वाचायचं नाही. दुसरं वाचल्यामुळेच त्याची प्रतिभा फुलते, तो उत्फुल्ल होतो. जगातले जेवढे सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आहेत, लेखक आहेत, त्यांचं जीवन परिचय बघा. त्यांनी आपल्या वयात टेक्स्टबुक शिवाय प्रचंड वाचन केले, कारण वाचनामुळेच तुमची बुद्धी खुलते, तुमचा अनुभव कक्षा वाढतात आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी येते. त्यामुळे केवळ पाठ्यपुस्तकं वाचून मुलं क्लर्क होतील, डॉक्टर होतील, पण एक सज्ञान संवेदनशील नागरिक होणार नाही आणि उत्तम असा कुटुंबाचा महत्वाचा सदस्यही होणार नाही. ते फक्त कमावणारं यंत्र होते. आपल्याला माणूस जर तयार करायचं असेल तर वाचन संस्कृती वाढवायला पाहिजे, आणि वाचन संस्कृती वाढवायची असेल तर बालसाहित्याची गरज आहे.